नमस्कार, D24 तास न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात. आज बावळा फाट्यावर एक ग्रामसभा घेण्यात आली. काही गावकरी देखील या ठिकाणी छोटे छोटे जे प्रश्न असतील ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, काय करणार आज ग्रामसभा होती तुमच्या गावाच्या माध्यमातून, तुम्ही कुठे कुठे प्रश्न या ठिकाणी मांडले? आज ग्रामस्थांच्या वतीने जे काही ग्रामसभा आयोजन करण्यात आली होती त्याच्यामध्ये बऱ्यापैकी विषय नमूद करण्यात आले. त्याच्यामध्ये प्रथमतः 2025 मध्ये जे काही 35 लोकांच्या नावाने आपल्या ग्रामसभा घेण्यात आलेली, त्या ग्रामसभेतील जे लोक प्रोसिडिंगवर सह्या करणारे लोक आहेत त्यांनाच पूर्वकल्पना नसताना त्यांच्या माहितीला त्यांना न कळवता त्या ठिकाणी परस्पर ठराव बनवून घेण्यात येत आहे. तुम्ही बघू शकता परस्पर ठराव बनवून घेण्यात आले होते असं देखील या काही गावकऱ्यांचं म्हणे. दादा, काय सांगेल, कुठले कुठले विषय या ठिकाणी घेण्यात आले आणि तुमचा अनेक ठिकाणी या संदर्भामध्ये विरोध होता, काय सांगणार? आज बाबळे येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले होते. खऱ्या अर्थाने गावाच्या अनेक समस्या होत्या, त्या समस्यांवर ही ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्याच्यापैकी गावाचा पाण्याचा पिण्याचा प्रश्न असेल, त्याच्यापैकी गटारींचा प्रश्न असेल, त्याच्यापैकी लाईटचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. परंतु मुख्य विषय अजून असे होते त्याच्यामध्ये 2025 मध्ये जो ग्रामसभेचा ठराव करण्यात आला, एकूण 32 लोक होते, त्याच्यापैकी 31 लोकांच्या त्या ठरावामध्ये सह्या आहेत आणि त्या ठरावामध्ये पेट्रोल पंप आउटलेटसाठी परवानगी देण्यात आलेली आहे. ऍक्च्युली 2023 मध्ये त्याच पंप करिता आणि त्याच गटामध्ये अप्पर जिल्हा अधिकारी धुळे यांचं ग्रामपंचायतीला पत्र होतं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेले होते. 2023 ला 9/10/2023 ला ग्रामसभेचं आयोजन करण्यात आले आणि त्या सभेमध्ये तो ठराव असा पारित करण्यात आला की त्या ठिकाणी पेट्रोल पंप डिझेल पंप आउटलेटसाठी परवानगी देऊ नये. काही तांत्रिक गोष्टींची त्या ठिकाणी अडवणूक होत होती, त्याकरिता त्याला पंपाच्या काही अंतरावर शाळा आहे, OM रुपनर माध्यमिक विद्यालय म्हणून शाळा देखील आहे आणि त्या ठिकाणी तसंच 200-250 मीटरावर बाबळे सार्वे वायपूर जाणारा चौक, म्हणजे मुख्य हायवेला, नॅशनल हायवेला बाबळे वायपूरकडे जाणारा जो चौफुली रस्ता आहे आणि बाबळे हा MIDC झोन असल्यामुळे त्या ठिकाणी ये जा करणारा अतिशय जास्त प्रमाणात वर्दळ आहे. त्याकरिता 200-250 मीटर अंतरावर पंपाचा आउटलेटला परवानगी दिली तर आपल्या या ठिकाणी ऍक्सिडेंट होण्याचं जास्तीचं प्रमाण या ठिकाणी होऊ शकतं. कारण आमच्या बाबळे फाट्याला NHI कडून अपघात प्राणघातक क्षेत्र म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. दुसरा विषय काय त्याच्यामध्ये गट नंबर 153 सरकार गावठाण आहे आणि त्याच्यामध्ये सरकार गावठाणमध्ये 104 नंबरची मालमत्ता आहे. त्या 104 नंबरच्या मालमत्तेमध्ये भुगवटदार आहे ओंकार बिरजू ठेलारी. हे मयत झाले असून ग्रामपंचायत प्रशासक आणि ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी त्यांच्या दोघांच्या मताने, म्हणजे जो मासिक सभेचा ठराव करून त्या ठिकाणी वारस नोंद करण्यात आलं आणि वारस नोंद करून ते कमी देखील करण्यात आले. परंतु हा सगळा राजकीय भाग आहे. ज्या लोकांनी हे सगळं षडयंत्र केलेलं आहे, ज्या उतार्याला सरकार हा मालक आहे त्या उतार्यावर कुठल्याही प्रकारे तुम्हाला कलेक्टरांच्या परवानगीशिवाय फेरफार नोंद करता येत नाही, असा कायदा आहे. आम्ही तसं तक्रारीत सायटेशन कोर्टाचे असतील, इतर जिल्हाधिकाऱ्यांचे असतील, अशा आम्ही तक्रारीत नमूद केलेले आहेत. त्याची चौकशी देखील सुरू आहे. परंतु आज ग्रामसभेमध्ये आम्ही तो जो ठराव केलेला आहे मासिक सभेचा तो रद्द व्हावा यासाठी मागणी केलेली आहे. आणि दुसरा कुठला? तिसरा मुद्दा असा होता की गट नंबर 152 मध्ये बिअर बार्स करिता एनओसी दिल्या गेलेल्या आहेत आणि गट नंबर 152 हा आदिवासींचा गट होता असं आदिवासींचं म्हणणं आहे. त्या ठिकाणी आज रोजी त्या गटावर मालक दिसतोय लखन ओंकार रुपनर, हे मालक असून आज रोजी दिसत आहे. परंतु आदिवासींच्या तक्रारी माननीय तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि आता नाशिक आयुक्तांकडे त्यांच्या तक्रारी सुरू आहेत. तर तक्रारी म्हणजे त्यांची, मला वाटतं, अपिलात ते नाशिकला गेलेले आहेत आणि असं असताना त्या गटामध्ये नमुना नंबर 8 ला बिअर बार करिता मला वाटतं 20/20 या ठिकाणी उतारा रजिस्टरला नोंद करण्यात आलेला आहे. ते कायद्यात बसत नाही. आदिवासी लोकांचं म्हणणं आहे की ही जमीन आमची आहे आणि ही चुकीच्या पद्धतीने आम्हाला न माहिती ही लखन ओंकार रुपनर यांच्या नावे करण्यात आलेली आहे. त्याकरिता आमच्या तक्रारी सुरू असून सुद्धा आणि येणे नसताना देखील ही जमीन येणे नाही तरी देखील हिला 8 नंबरला रजिस्टर का करण्यात आलं, असा देखील या ठिकाणी एक मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता. चौथा मुद्दा
चौथा मुद्दा मग त्याच्यामध्ये फक्त पाणी वगैरे यांचाच तो मुद्दा होता. पाणी असेल, त्याच्यामध्ये गटारी होत्या, अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे. त्यात तुम्ही बघू शकता या ठिकाणी आज ग्रामसभा या ठिकाणी घेण्यात आली. ग्रामसभेच्या माध्यमातून अनेक जे प्रश्न आहेत ते देखील आज माजी सरपंच यांनी देखील या ठिकाणी उपस्थित होऊन ते मुद्दे या ठिकाणी मांडले आणि ग्रामपंचायत ही पुन्हा एकदा या विषयावर होणार आहे. कॅमेरामॅन निलेश दोरचे, जय हिंद, जय महाराष्ट्र. या विषयावर चर्चा होणार नाही. बरोबर, चौकशी होईल ना. चौकशीचा काय संबंध? इथं चौकशी कोणी ठराव नामंजूर करतोय ना. ठीक आहे भाऊसाहेब, तो यांचा विरोध नोंदून घ्या. काय अडचण आहे, आपण त्याचं काय करायचं. यांचा विरोध नोंदवायचा आहे. यांचा विरोध नोंदून घ्या. यांनी विरोध केला. यांनी विरोध केला होता भाऊ नामंजूरला असं म्हणा. विरोध नोंदवा ना. विरोध नोंदवा. त्याला 2 मिनिटं मी बोलतो. ग्रामपंचायत म्हणजे डिफेन्स आर्मीचं कॅबिनेट किंवा आर्मीचं ऑफिस. तिथं एकदम सेन्सिटिव्ह कागद आहे आणि ते कुणाला अधिकार नाही. असा काही पार्ट आहे का? ग्रामपंचायती सार्वजनिक आहे. ग्रामपंचायतीकडे जोही काही रेकॉर्ड असेल तो सर्वांना प्राप्त होऊ शकतो.